आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे। आपण सगळ्यांनीच त्यांना अभिवादन करूया आणि आपल्या आजच्या चर्चेकडे वळूया। आज शिवजयंतीच्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र सरकार शिवनेरी किल्ल्यावर आलेलं आपण सगळ्यांनी बघितलं। या कार्यक्रमात सुनेत्रा पवार यांच्या एका वाक्याने सगळ्यांचे कान टवकारले आणि ते म्हणजे मी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या मार्गावर चालणार असा निर्धार त्यांनी व्यक्त केला। दादांच्या जाण्यानंतर केवळ पक्षाची आणि राज्याच्या कारभाराचीच धुरा नव्हे तर वैचारिक धुरा सुद्धा आपण खांद्यावर निभावणार हे त्यांनी एक प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केलाय। या वक्तव्याचं निश्चितच स्वागत आहे, पण तितकंच त्या वक्तव्यात एक राजकीय वजन आहे। अजित पवारांनी भाजपसोबत सत्तेत येऊन सुद्धा आम्ही त्यातले नव्हे असं म्हणत स्वतःला कायम वेगळं ठेवलेलं होतं। आज ते शिवधनुष्य सुनेत्रा वहिनींना पेलायचंय आणि त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याला एक वेगळं राजकीय वजन आहे। आता याचे अन्वयार्थ कसे लावायचे, एका वक्तव्यातून सुनेत्रा वहिनींनी नेमकं काय काय सिद्ध केलंय याच सगळ्याविषयी आपल्याला आज बोलायचंय। आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे विकास पासलकर, आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ आहेत, राजकीय विश्लेषक जयंत मायणकर थोड्याच वेळात चर्चेत सहभागी होतील। तसंच पुढारीच्या मल्टीमीडिया संपादक मृणालिनी नानिवडेकर आपल्यासोबत आहेत। आपण चर्चेचा टोन सेट करण्यासाठी सुरुवातीला मी मृणालिनी मॅमकडे जाते। मृणाल मॅम, सुनेत्रा वहिनींनी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारावरती आम्ही चालणार हे किल्ले शिवनेरीवरून सांगणं एक प्रकारे प्रतिकात्मक तर आहेच, पण त्याचं राजकीय वजन कसं जोखायचं? एकतर लक्षात घेतलं पाहिजे, उपमुख्यमंत्री पदाची सूत्र एका अत्यंत अभूतपूर्व आणि दुर्दैवी परिस्थितीत हातात घेतल्यानंतरचं सुनेत्रा पवारांचं हे पहिलं भाषण होतं। त्यांची भूमिका पहिल्यांदाच या वक्तव्यातून राज्यासमोर आली। अर्थातच अपेक्षा होती की त्या अजितदादांचा वारसा चालवायला मंत्रिमंडळात आलेल्या आहेत, त्यांचा प्रतिनिधी म्हणून, त्यांची पत्नी म्हणून, त्यांची अर्धांगिनी म्हणून इथे आहेत, त्यामुळे त्या त्यांच्याच विचारांना पुढे नेतील। फक्त त्या हे केव्हा बोलतील याची राज्याला प्रतीक्षा होती, भारतीय जनता पक्षालाही ती अर्थात असेलच। आज शिवजयंतीच्या निमित्तानं त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। ती भूमिका त्यांच्या पतीच्या भूमिकेला विसंगत नाही, सुसंगत आहे, पुढे नेणारी आहे। आता याकडे बघताना आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की या वक्तव्याचं स्वागत आपण करू, म्हणजे ते त्यांनी वक्तव्य केलंय त्यामुळे ते स्वागतार्ह मानणं भाग आहे। पण या वक्तव्याबद्दल भारतीय जनता पक्षाला फारसा काही आक्षेप असावा असं मला वाटत नाही, कारण त्यांचे पती असतानाही त्यांचे पती हेच बोलत होते आणि भारतीय जनता पक्षाला सेक्युलर मतं यांना त्या प्रकारे त्यांच्या एका सहकार्याकडे येत असतील तर ती हवी होती। भाजप अनेक वेगवेगळ्या भूमिकेतून महाराष्ट्राचं राजकारण सध्या करतोय। सुनेत्राताई ते आज बोलल्या, अतिशय महत्वाच्या दिवशी बोलल्या, ठामपणे बोलल्या आणि अत्यंत खंबीरपणे ही सूत्र घ्यायला मी तयार आहे याचं त्यांनी एक संकेत दिला। या भूमिकेचा प्रारंभ करताना एका महिला राजकारण्याच्या कारकिर्दीची सुरुवात झालेली आहे असं आपण बघून महाराष्ट्रातला राष्ट्रवादी काँग्रेसला अभिप्रेत असलेला वैचारिक वारसा त्या पुढे नेणार आहेत हे लक्षात घेऊ। आणि मला असं वाटतं की ही महत्वाची गोष्ट आहे, पण त्यात धक्कादायक काहीतरी वेगळंच असं काहीही दिसत नाहीये। नम्रता। अगदी विकास पासलकर यांच्याकडे जाऊया, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत। विकास पासलकरजी, एक प्रकारे सुनेत्रा वहिनींनी आज हे जे वक्तव्य केलेलं आहे त्यांनी काही राजकीय संदेश द्यायचा प्रयत्न केलेला आहे असं म्हणता येईल का? नाही, हे लक्षात घ्या आपण की माननीय अजितदादांचं दुर्दैवी निधन झाल्यानंतर ज्या धीरोदत्तपणे जिजाऊ सावित्री अहिल्या ताराराणी यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून एका दुःखाची वेदना डोंगर एवढा दुःख कोसळलेला असताना छातीवरती दगड ठेवून त्यांनी शपथविधी घेतला आणि शपथविधीनंतर आज शिवनेरीवरती जात असताना माननीय दादा गेल्या 25 वर्ष शिवनेरी किल्ल्यावरती कुठेही न चुकता त्या ठिकाणी शिवजयंतीला जात होते आणि आज त्यांनी ज्या पद्धतीने धीरोदत्तपणे जे भाषण केलं आणि त्याच्यामध्ये आपली लाईन काय असेल पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला एका शिवनेरीच्या शिवपुत्राच्या आज जयंतीच्या दिवशी
एवढं मोठं दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना सुद्धा माननीय दादांचं जाणं, अशा पद्धतीमध्ये सुद्धा मी हा विचार शिव फुले शाहू आंबेडकर या महाराष्ट्रातील पुरोगामी विचार जो आहे तो विचारांचा वारसा असाच पुढे घेऊन जाणार आणि त्यामुळे माननीय दादांचं जे वैचारिक दृष्ट्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी विचारधारा आहे त्या विचारधारेला कुठेही मी माझ्याकडनं तडा जाऊन देणार नाही. अशा पद्धतीचा महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्ते व सर्वच एकूण 13 कोटी जनतेला हा विश्वास देण्याचा त्यांचा अत्यंत प्रामाणिक प्रयत्न होता आणि या प्रयत्नाच्या माध्यमातून माननीय अजितदादांचा वसा आणि वारसा पुढे घेऊन जात असताना कुणीही डगमगण्याचं कारण नाही. आणि हे शिवछत्रपतींच्या जयंतीच्या दिवशी त्यांनी ज्या पद्धतीने ते मांडलं, खऱ्या अर्थाने शिवभक्तांना शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार हा महाराष्ट्राला समृद्धीकडे घेऊन जाणारा विचार आहे आणि या महाराष्ट्रातील जी सांस्कृतिक सामाजिक जी स्थिती आहे ती टिकवण्यासाठी मी कटिबद्ध आहे असा तो संदेश देण्याचा प्रयत्न आहे असं मला वाटतं. बर, अवधूत वाघ यांच्याकडे जाते. अवधूत वाघ जी, भाजप कसं बघतं या वक्तव्याकडे? आवाज पोचत नाहीये बहुधा त्यांच्याकडे. जयंत माइंडकर आहेत आपल्यासोबत, राजकीय विश्लेषक. माइंडकरजी, कसं वजन जोखायचं याचं, काय राजकीय संदेश त्या देऊ पाहतायत का यातून? असं आहे की फुले शाहू आंबेडकर ही जर का नावं आपण गृहीत धरली तर आज राजकीय परिस्थिती अशी आहे की कोणताही राजकीय पक्ष या नावांच्या शिवाय पुढे जात नाही. पण तो त्यांचंच कितपत अंमलात आणतो, तेच विचार कितपत अंमलात आणतो किंवा विचार अंमलात आणताना आपलं काय ते आपलं घोडं पुढे दामटतो का, हा प्रश्न आहे. मी आत्ता एक ॲनालिसिसमध्ये एक शब्द ऐकला आणि मला जरा फार म्हणजे एक प्रकारे ॲडमिट केलेलं आहे असं मला वाटतं भाजपच्या विचारधारेनी, की सेक्युलर मतं मिळवण्याकरता फुले शाहू आंबेडकर यांच्या नावाचा सुद्धा इथे वापर होतो आहे की काय? कारण 2024च्या निवडणुकीत ऑल इंडिया लेव्हलला भाजपची मतं कमी होत ती 36.6 वर आली होती, जी आधी 37.5 वर होती. त्याच्यामुळे आता त्यांना आणि त्याच्याचमुळे आपल्याला माहिती आहे की दोन पक्षांची युती घेऊनच युतीचं सरकार अस्तित्वात आलेलं आहे. महाराष्ट्रात भलेही भाजप अगदी सत्तेच्या जवळ पोचलेला असेल पण केंद्रात त्यांना इतर पक्षांची गरज पडली. त्याच्यामुळे या सेक्युलर माइंडकरजी हे उघडच आहे ना, म्हणजे त्यांचा माधव फॉर्म्युला आणि तेव्हापासून ते उघडच आहे. येन केन प्रकारेनं ही मतं आपल्याला हवी आहेत. काही वेळा त्यांनी स्वतःची सिस्टीम मॉडिफाय करायचा प्रयत्न केला, इथे आता ही सिस्टीम असेल त्यांची. मला असं वाटतं माधव या शब्दाबद्दल जेव्हा म्हणतात तेव्हा माधवच्या बद्दल जेव्हा माधवचे करते करविते प्रमोद महाजन यांनीच एकदा एका प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटलेलं वाक्य सांगतोय की मुंडे, डांगे, वहाडणे, फरांदे ही नावं समोर दिसत आहेत पण यांच्या मागे मी उभा आहे. आणि तो माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचा मुद्दा आहे की हे सर्व समोर दाखवायला माधव असेल, समोर दाखवायला फुले शाहू आंबेडकर असतील, परंतु शेवटी आमचीच संघाची विचारधारा ही नेली जात आहेत का? कारण अनेक वेळेला की खरोखर सावित्रीबाई फुलेंचं नाव काम किती होतं यावर ऑब्जेक्शन घेणारी जी माणसं आहेत त्यांचे रूट्स जर का आपण पाहिले तर ते कुठेतरी संघ परिवाराशी निगडीत आहेत अशी दाट शंका येते किंवा ती वस्तुस्थिती असते. ही फॅक्ट आहे. मला अवधूत वाघ दिसतात आता. अवधूत वाघजी, या वक्तव्याचं भाजप कसं परसेप्शन आहे भाजपचं आणि आता माइंडकरांनी जे विश्लेषण केलं? बघा, आज उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंनी जे स्टेटमेंट दिलं ते खरंच आहे ना. अगदी सकाळचा 8 वाजताचा शपथविधी असो, ज्यावेळी अजितदादांनी उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतली, आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली, त्याच वेळी त्यांनी आपली विचारधारा ही भाजपच्या विचारधारेशी पॅरलल आहे हे कन्फर्म केलं. त्यानंतर आम्ही एकत्र इलेक्शन लढवली 2024ला, त्यानंतर एकत्र मंत्रिमंडळामध्ये आले. त्यामुळे जर वैचारिक भिन्नता असती तर दोन पक्ष एकत्र कसे आले असते? तर त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेमध्ये आणि अजितदादा
आणि त्यानंतर त्यांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांचा वारसा घेणाऱ्या सुनेत्रताई यांच्यामध्ये वैचारिक भिन्नताच नाही मुळी. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची आज 396वी जयंती आहे. ह्या हिंदू पथपातशाहाला सर्वप्रथम मी नमस्कार करतो आणि त्यांचीच विचारधारा ही भारतीय जनता पक्ष पुढे चालवतोय. शाहू हे त्यांचेच वंशज आहे. छत्रपती शाहूंनी जे काही केलेलं आहे रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये केलेलं आहे त्याला पॅरलल मोहन भागवतांनी जी स्टेटमेंट दिली ती अशी आहे की जोपर्यंत सवर्ण समाज ही त्यांची जबाबदारी आहे की जोपर्यंत ह्या समाजामधली विषमता समाप्त होत नाही तोपर्यंत आरक्षण हे राहिलंच पाहिजे, ही संघाची भूमिका आहे. आता आंबेडकरांनी दिलेली घटना मानणारे आम्ही आहोत आणि आंबेडकरांनी दिलेल्या घटनेप्रमाणे पुढे चालणारे आहोत. आणि फुल्यांनी ज्याप्रमाणे सर्वसामान्य महिलांना शिक्षण क्षेत्रामध्ये आणून प्रगतीची दारं खुली करून दिली त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून आम्ही लाडकी बहीण योजना तयार केलेली आहे. त्यामुळे या चारही नेत्यांच्या चारही महापुरुषांच्या विचारांच्या पावलावरच आम्ही चाललेलो आहोत. आणि त्याच्यामुळे हे सेक्युलर नॉन सेक्युलर वगैरे काही करण्याची अर्थ नाहीये. दोन्हीही विचारधारा पॅरलल आहेत. आणि महत्वाचं सांगतो, बाईंडकर म्हणाले त्यांच्या मागे छुपून बिपून काही नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही आमच्या विचारांची गंगोत्री आहे, लपून नाही, अगदी उघडपणे संघाला अभिप्रेत असलेला समाज घडवण्यासाठी एक राजकीय क्षेत्रातली संस्था म्हणून आम्ही पुढे जात आहोत. त्याच्यामध्ये लपवालपवी करण्याचं आम्हाला काही कारण नाही. बरं, माइंडकरांचं एक छोटंसं यावर उत्तर घेते आणि मग मी मृणाल मॅमकडे येईन पुन्हा. माइंडकरजी थोडक्यात. अबकी बार 400 पार कशा करता तर घटना बदलण्याकरता. नंतर आम्ही ते म्हटलंच नाही, ते ज्यांनी म्हटलं त्यांच्यावर कारवाई केली. या मुद्द्यांना मी फारसं महत्त्व देत नाही. मनातलं बाहेर पडलं. घटना तुम्ही मानता, आनंदाची गोष्ट आहे. मग हे म्हणायची गरज का पडली की आम्ही घटना बदलवू? घटनेतल्या रिझर्वेशन विषयी संघाचे धुरीण काय काय बोलतात ते कधी ऑफ द रेकॉर्ड बोलतात, कधी ऑन रेकॉर्ड असतं. त्याच्यानंतर मी असं म्हटलंच नाही असं सांगितलं जातं. त्याच्यानंतर सोशल मीडियाचा वापर करून किती वर्ष हे चालणार आहे असं म्हटलं जातं. अगदी ज्या शाहू महाराजांचं तुम्ही आत्ता राखीव जागांच्या करता नाव घेतलं आहे त्यांच्याबद्दल काय म्हटलं जातं? मी फुल्यांच्याबद्दल सावित्रीबाई फुलेंनी नक्की केलेलं आहे का काम? त्यांना देणारे त्यांच्या मागे कोण होते अशा प्रकारचे प्रश्न विचारणारे नाहीत का शाहू फुले आंबेडकरांच्या विषयी? मला असं वाटतं आत्ता जे बोलले त्यांनी याचा सगळ्यांचा अभ्यास करावा. मी हेच सांगतोय की ही शाहू फुले आंबेडकर हे नाव घेऊ शकत नाही असा राजकीय पक्ष सध्या अस्तित्वात महाराष्ट्रात येऊ शकत नाही. माझं म्हणणं हेच आहे की त्याच्या मागे करते करविते ते कोण आहेत आणि तिथे आपली मतं कशी लादली जात आहेत किंवा आपल्याला अभिप्रेत असलेली कामं कशी होत आहेत एवढंच इथे पाहिलं जात आहे. शाहू फुले आंबेडकर हे तर प्रत्येक राजकीय पक्षात मुद्दा लक्षात आला. मला विकास पासलकरांकडनं याचं उत्तर हवंय. विकास पासलकरजी, एक प्रकारे तुमच्याकडे बोट आहे. नाही, माइंडकरजी काय बोलतात हा आमचा विषय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जन्म झाला तेव्हापासून ही विचारधारा आहे की आज बदलली आहे किंवा आज नव्याने सुरू झाली असा विचारच नाहीये. आणि त्या विचारधारेवरती काम करतोय. माननीय अजितदादांनी काम केलेलं आहे. महाराष्ट्रातील जनमानसाला माहितीये की माननीय अजितदादांचा विचार काय होता आणि त्या विचारांना समोर ठेवून त्या विचारांनी प्रेरित होऊनच माननीय अजितदादांनी शिव फुले शाहू आंबेडकर हा विचार केवळ भाषणांपुरता नव्हे तर प्रत्यक्ष कृतीमध्ये तो उतरवलेला आहे. आणि म्हणून गाव खेड्यापर्यंत गेला तुम्ही, पुणे शहर असेल, मुंबई असेल, सर्व महाराष्ट्रातील प्रमुख शहरं असतील, तिथे या विचारांनी काम होत आहे. या विचारांनी डेव्हलपमेंटसाठी पुढे कसं जाता येईल आणि महापुरुषांचा विचार प्रत्यक्ष कृतीमध्ये कसा आणता येईल. आणि म्हणून आम्ही घटनेला मानत असताना जात पात धर्म पंथ याच्या पलीकडे जाऊन या महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेचं हित सांभाळताना कोणाही जीवाचा घडवणा मत्सर वरमेश्वर सर्वेश्वर पूजनाचं हा खऱ्या अर्थाने माननीय अजितदादा पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा आहे. ती विचारधारा आज आम्ही भाजप बरोबर सत्तेमध्ये आहोत म्हणून काहीतरी वेगळा विचार केला असा नाहीये. तर आम्ही भाजप बरोबर ते असं म्हणतात की भाजप आपली विचारधारा तुमच्यावर लादण्याचा की आपली जी गरज आहे ती तुमच्यावर लादण्याचा प्रयत्न करतोय असं ते म्हणतात.
आमच्या बरोबरचे जे कॉलिशन मधले जे सरकारमधले जे पक्ष आहेत त्यांच्या विचारधारेचा सन्मान करत असताना आम्ही आमच्या विचारांवरती ठाम काम करत आहोत आणि ते काम करत असताना आज सुनेत्राताई पवार यांनी या ठिकाणी त्या ठिकाणी शिव फुले शाहू आंबेडकरांचा विचार हा मी कायम जपणार आहे बर. असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. मृणाल मॅम. एक तर आपण लक्षात घेतलं पाहिजे, काही माध्यमकर्मींना आपण पत्रकार आहोत हे विसरून काही अजेंडे चालवायची सवय लागलेली आहे. त्यामुळे ते काही विधानांचा अर्थ या विचारधारेतून आलेलं मत वगैरे अशा रीतीने समोर आणत असतात. प्रश्न रोकडा आहे. आज सुनेत्राताई काय बोलल्या याच्याशी त्या प्रश्नाचा संबंध आहे. माधव, प्रमोद महाजन कोणाच्या पाठीशी होते याची चर्चा वारंवार होत असते. ती होत राहील, त्याला काही हरकत नाही आहे. आज मुद्दा असा आहे, आपण राष्ट्रवादीचं राजकारण या निमित्ताने जर तपासत असू तर सुप्रिया सुळे दिल्लीत म्हणतायत की आम्हाला एकत्र येण्याची इच्छा मनापासून होती, अजूनही आहे. मग सुनेत्राताई यांच्या विधानाचा आधार घेऊन 2 राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार आहेत का? राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेत आहेत. त्यांच्यामुळे सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी पार पडलाय. भाजप त्यांच्या पाठीशी आहे. आता सुनेत्रा पवारांना या विचारधारेत यायचं असेल तर त्यांना भाजपचं सहकार्य होणं मान्य आहे का? सुनेत्रा पवार या शिवनेरी किल्ल्यावरून जे काय बोलतायत ते अत्यंत स्पष्ट आहे. त्यांच्या पतीच्या विचारधारेला त्या पाठिंबा देत आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेस जो वारंवार विलिनीकरणाचा मुद्दा समोर आणत असतो त्याला याच आधाराने एकत्र यायचंय का? त्याच्या काही हालचाली सुरू झाल्या आहेत का? याचा विचार करावा लागेल. दुसरा असा की जी काही विचारधारा ज्या कोणत्या पक्षांची असेल ती आता या महाराष्ट्राला मान्य झालेली आहे. अजितदादांचे जे काय 40 आमदार निवडून आले त्यावेळेला भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा त्यांना होता, कारण एकत्र निवडणूक लढली गेली होती. त्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये दोन्ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला एकत्रितरित्या मिळालेली मतं देखील अत्यंत क्षुल्लक आणि आत्ताच्या स्थितीत नगण्य आहे. आज जे झालं तेच पुढे होईल का सांगता येत नाही. पण केवळ काही जिल्ह्यांपुरत्या मर्यादित असलेल्या पक्षाच्या अंतर्गत राजकारणाचा भाग म्हणून किती पतंगा उडवायच्या याचा विचार करायची गरज आहे. शाहू फुले आंबेडकर यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कायम आदर दिलेला आहे. तो आदर दिल्यामुळेच ही संघटना एवढी मोठी झाली आहे. आज काही काँग्रेस किंवा भारतीय जनता पक्ष हा शेटजी भटजींचा पक्ष राहिलेला नाही. तो विस्तारलेला असल्यामुळेच त्यांना मतं मिळत आहेत. त्यामुळे आपण ठरवलेल्या एका वैचारिक भूमिकेच्या पलीकडे जाऊन या सगळ्या गोष्टींचं आकलन करणं आवश्यक आहे. आजचा दिवस हा सुनेत्रा पवारांचा आहे. त्यांचं पहिलं भाषण आज झालेलं आहे. होय. त्या पहिल्या भाषणात ज्या धीरोदात्त ठामपणे त्या पुढे येत आहेत त्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही हालचाली होणार आहेत का यावर जरूर चर्चा करायला हवी. ती गरज आहे. आणि खरोखरच शाहू फुले आंबेडकरांचा वारसा आणि छत्रपतींचे आशीर्वाद हाच या महाराष्ट्र भूमीचा धर्म असल्यामुळे ही भूमी पुढे काय वाटचाल करणार, त्यात सुनेत्रा पवार काय भूमिका निभावणार, त्यांना सुप्रिया सुळे येऊन मिळणार का यावर विचार करणं हे मला असं वाटतं आजचं महत्वाचं काम आहे. अगदी. मला अवधूत वाघ यांचा याच्यावरती विचार घ्यायचा. अवधूत वाघ. असं आहे की जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्या विचारधारेमध्ये तीव्र मतभेद असते तर आम्ही तिघही एकत्र येऊ शकलो नसतो. म्हणून पहिला मुद्दा असा आहे की आमच्या विचारधारेमध्ये थोडे फरक जरूर आहेत परंतु तीव्र मतभेद नाहीत. हा मुद्दा नंबर 1. आणि मुद्दा नंबर 2, जर मतभेद नसते तर 3 पक्षांची गरज काय होती? जर तिन्ही पक्षांची विचारधारा एक्झॅक्टली सेम असेल तर 3 पक्षांची गरज नसते, एकच पक्ष झाला असता. त्यामुळे प्रत्येक पक्षाच्या विचारधारेमध्ये 19-20चा फरक असतो आणि या 19-20चा फरक राजकीय परिक्षेपामध्ये थोडासा बाजूला ठेवून राजकीय कारणासाठी एकत्र यावं लागतं. वैचारिक फरक किंचित असू शकतो आणि त्याच्यामुळे कदाचित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाच्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आले नाहीत. ही घटना एकीकडे.
तर राष्ट्र सेविका समितीच्या एका कार्यक्रमामध्ये सुनेत्राताईंनी वैयक्तिक स्वरूपामध्ये खासदार झाल्यानंतर हजेरी लावली. ही घटना दोन्हीकडे, या दोन्ही घटनांकडे आपल्याला बघायचं असेल तर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अस्पृश्य मानत नाही. राजकीय अस्पृश्यता ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे नाही, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. त्याच्या विरोधात अस्पृश्यता नको म्हणणारे राजकीय सो कॉल्ड पंडित हे सातत्याने राजकीय अस्पृश्यता मानत असतात. संघाला टीका करत असताना संघाची खरी भूमिका समजून घेण्याची त्यांना गरज भासत नाही आणि केवळ जसं आता मृणाली ताई म्हणाल्या तसा एखादा राजकीय अजेंडा चालवायचा म्हणून करतात. फक्त एकच सांगतो नम्रताजी, संघाच्या विजयादशमीच्या महोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये आतापर्यंत प्रमुख पाहुणे म्हणून अनेक विरुद्ध विचारांच्या लोकांना पण आणण्यात आलं आणि त्यांनी ते पाहिलंच सुद्धा. अशी एक घटना आहे की स्वतः भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघ शाखेला भेटही दिली होती. मला असं वाटतं की समाजामध्ये वेगवेगळे विचार करणारे लोक आहेत, परंतु दोघांनी आणि सर्वांनी एकमेकांना समजून घेऊन पुढे जाण्याची गरज आहे. अस्पृश्यता कोणी पाळू नये, मुद्दा लक्षात आला. जातीयवाद कोणी पाळू नये, राजकीय असो किंवा सामाजिक. शेवटचं मिनिट आहे माझ्याकडे, मला 2 कॉमेंट्स याच्यामध्ये घ्यायच्यात. माइंडकरजी थोडक्यात. ठीक आहे, माध्यम कर्मींना सुद्धा आम्ही काय अजेंडा वगैरे नक्की घेतो की नाही माहिती नाही. मी पुन्हा फक्त माझं तेच वाक्य, कारण तोच माझ्या आजच्या या विषयावरचा एक प्रमुख एकमेव अजेंडा आहे. हा मात्र एकमेव अजेंडा नक्की आहे की शाहू फुले आंबेडकर, अगदी शिव शाहू फुले आंबेडकर ही नावं घेतल्याशिवाय कोणताही राजकीय पक्ष आज मितीस महाराष्ट्रात काय भारतात सुद्धा जाऊ शकत नाही. हे मी मान्य करतो. यांच्या मागे आपला अजेंडा वापरणं याला मी महत्व देतो आणि मला हे दिसत आहे जे आता एक प्रकारे कबूल केल्या गेलं की होय सुनेत्राताई अमुक एक बैठकीला संघाच्या हजर होत्या किंवा त्यांना इतकी सेक्युलर मतं मिळाली नाही का. म्हणजे तुम्हाला सेक्युलर मतांची गरज आहे, कारण तुम्ही 37 वरून 36 वर आलायत, कदाचित 29ला 35 वर जाल. सेक्युलर मतांच्या शिवाय तुम्ही जाऊ शकत नाही. आणि त्याचबरोबर तुम्हाला निव्वळ सेक्युलर मतच पाहिजे असं नाही, तर ते आमचे आहेत हे दाखवायचं आहे. म्हणून सुनेत्रा पवार या एका बैठकीला हजर राहतात. तुमचं काम व्यवस्थितरित्या पार पाडलं जातं. मागे तुम्ही राहता, समोर मात्र 4 नावं असतात. माझा बेस तेवढाच आहे. ठीक आहे मृणाल मॅम, शेवटची 30 सेकंद थोडक्यात. एकतर आता आपण लक्षात घेतलं पाहिजे की सुनेत्रा पवार हा अजेंडा घेऊन समोर जाणार, त्या या अजेंडानुसार पक्षाचा किती विस्तार करू शकतात. भारतीय जनता पक्ष हा सत्तेचं राजकारण म्हणून त्यांच्या समवेत आहे. देवेंद्र फडणवीसांनी हा आमचा शाश्वत धर्म नाही, हा आमचा आपदधर्म आहे असं सांगितलंय. त्यामुळे आत्ता एकत्र राहून पुढे विस्ताराची स्वप्न सुनेत्राताईंच्या मनात आहेत का, हा एक मुद्दा. आणि अर्थातच त्यांना सांभाळून घेताना भारतीय जनता पक्ष त्यांच्या या भूमिकेला किती विस्तारू देतोय हे पाहणं माध्यमकर्मी म्हणून आपलं खरं काम आहे. अगदी. याच्यातून आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय घुसळण होईल किंवा युतीत काही चर्चा होईल का हे येत्या काळात दिसेल. म्हणूनच त्यांचं आजचं वक्तव्य अत्यंत महत्वाचं आहे. त्यांना त्यांच्या राजकारणासाठी शुभेच्छा आहेत. अगदी. शेवटी जाता जाता एवढंच सांगावंसं वाटतं की माइंडकर सर जे म्हणाले की शिव शाहू फुले आंबेडकर या नावाशिवाय कुठलाही राजकीय पक्ष राहू शकत नाही. हा विजय आपल्या संविधानाचा आहे. ही नावं अशा पद्धतीने आज दुर्दैवाने घेतली जातात की एखाद्या ज्ञातीचे ते प्रतिनिधी आहेत का, किंवा महाराष्ट्रामधला जो बहुजन समाज आहे त्या बहुजन समाजाचं प्रतिनिधित्व, त्यांचं एक प्रतीक म्हणून ही नावं घेतली जातात. थोडक्यात महाराष्ट्र आज बहुजन समाजाला सोबत घेतल्याशिवाय, सर्व समाजांना सोबत घेतल्याशिवाय महाराष्ट्रात सत्ता येणं शक्य नाही. हे महाराष्ट्रातल्या संविधानाचं यश आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज मृणाल मॅमनी जे सांगितलं की पहिलं मोठं भाषण हे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्रीचं होतं आणि त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये शिव शाहू फुले आंबेडकर या विचारधारेची कास धरण्याचं भाष्य करणं आणि ही आठवण करून देणं की याशिवाय चालू शकणार नाहीये, ही एक महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्राच्या पुरोगामित्वासाठीची एक खूप मोठी पायरी म्हणायला हवी.
पुरोगामी महाराष्ट्र हरवत चाललाय असं म्हणणाऱ्यांसाठी सांगायला हवं की हा एक चांगला मोठा आशेचा किरण आहे, हे एक मोठं प्रतीक आहे असं म्हणायला हरकत नाही. चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी आपल्याला वेळ दिला. सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबतोय.